कर्जमाफीवर कॅबिनेट नोटवरून रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधलाय। लबाड सरकारचा कपटी चेहरा म्हणत रोहित पवारांनी हल्लाबोल केला। कर्जमाफीवर कॅबिनेट लबाड सरकारचा कपटी चेहरा बघा असंही रोहित पवारांनी यावेळी म्हटलेले। कॅबिनेट नोटवरून रोहित पवार हे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्यांनी काय ट्विट केलेलं आहे पाहूया। मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या टिप्पणीतच सरकार उघडपणे सांगतंय की अटी लादून कर्जमाफीसाठी किमान निधीची आवश्यकता असेल। हा या लबाड सरकारचा कपटी चेहरा आहे। सर्वप्रथम हा अहवाल तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप दिला पाहिजे। सरकारमध्ये शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील अधिकारी असले तरी काही प्रमाणात त्यांच्यात शेतकऱ्यांची मुलं सुद्धा आहेत। सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं ही टिप्पणी बाहेर आणा, या अधिकाऱ्यांचे आभार असंही त्यांनी म्हटलंय। ही टिप्पणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केली जात असताना एकाही मंत्र्यानं तोंड उघडलं नाही। ते सर्वजण गप्प बसून आपले शब्द गिळत होते। हीच खेदाची गोष्ट आहे। कदाचित या योजनेतील टक्केवारीचा वाटा त्यांना मिळणार नसल्यामुळे ते शांत राहिले असावेत। सरकारनं आपली चूक सुधारून कर्जमाफीवरील अटी काढून टाकाव्यात। माझी विनंती आहे की त्यांनी चुकूनही शेतकऱ्यांची फसवणूक करू नये। सरकारकडून शेतकऱ्यांची जी फसवणूक केली जाते त्यातून त्यांना वाचवण्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी अन्न पुरवठादारांसाठी आंदोलन असं त्यांनी म्हटलेलं आहे। कर्जमाफीवर कॅबिनेट नोटवर रोहित पवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। लबाड सरकारचा कपटी चेहरा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं।